हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. या वेळेमध्ये आपण उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि याच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया आजच्या दिवसाबद्दल, आजच्या या महान आतापर्यंत केलेल्या ज्या काही महान गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आठवूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आजची होणारी प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर, वचनाची सेवा तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा सर्व काही गोष्टी परमेश्वरा आशीर्वादित कर आणि परमेश्वरा सर्व गोष्टीद्वारे तुझं गौरव आणि तुझी महिमा होऊ दे. प्रभुदेवा या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू लोकांना दे आणि प्रत्येक जण प्रभुदेवा विश्वासामध्ये खंबीर आणि परमेश्वरा विश्वासामध्ये अधिक रीतीने वाढण्यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा दया कर. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव तुझी महिमा करून घे. होणाऱ्या स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा आम्ही तुमचं स्वागत करत आहे. पवित्र आत्मा तुमच्या मुखाला स्पर्श कर आणि याच्या आराधनेमध्ये परमेश्वरा तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. परमेश्वरा प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती आहे त्यांचे मार्ग मोकळे कर, सर्व अडखळण तू काढून टाक आणि प्रत्येकानं प्रभुदेवा आजच्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं आणि परमेश्वरा तुझी आराधना करावी, तुला गौरव करावं असं होऊ दे. सर्व अडखळण तू काढून टाक, सर्व आळस कंटाळा तू काढून टाक, सर्व प्रकारच्या प्रभुदेवा निगेटिव्हिटी प्रभुदेवा निघून जाऊ देत आणि परमेश्वरा आजच्या दिवशी आम्ही पूर्ण सकारात्मकतेनं परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये येऊन आराधना करावी असं होऊ दे. धन्यवाद देता मग प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण वाचतानाच एक गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. उपासना संगीत मधलं 45 नंबरचं गीत आहे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती
गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम वाटे, तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपा येशी धरून येशू नावा, प्रभु रूपा येशी धरून येशू नामा, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन मना एक वासना तुझ्या सहजावे, मन मना एक वासना तुझ्या सहजावे, ये आयु येतले तुझेच देवावे, ये आयु येतले तुझेच देवावे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे, मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. थँक्यू जीसस. प्रभुदेवा तू अद्भुत आहेस, तू महान आहेस परमेश्वर. प्रभुदेवा तू सामर्थ्यवान परमेश्वर आहेस. तू प्रभुदेवा आमच्यावरती अत्यंत प्रेम केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा आम्ही तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा तूच एक स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहेस. धन्यवाद 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 येशू. प्रभुदेवा ती स्तुती करतो. तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि आमच्या मुखाला स्पर्श कर की प्रभुदेवा आम्ही पूर्ण अंतःकरणानं तुझी आराधना करण्यासाठी इथंपचा सर्व वेळ आम्ही तुमच्या हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण आणि बसून काही वेळ आपण परमेश्वराला गीत गाऊन त्याला धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलिया नहीं यीशु बाहर लाए. हे गीत गाय आणि प्रभूला धन्यवाद देऊया. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई यीशु बाहर लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई यीशु बाहर लाया है. जीवन है क्या पल ही तो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. जीवन है क्या पल ही तो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी. मुक्ति और जीवन वो लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, हिल गई है
थामेगा, मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए हाथ वो थामेगा, भटके हुओं को राह दिखाने, भटके हुओं को राह दिखाने इस धरती पर वो आया है। जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है। जिंदगी मेरी बदल गई को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है। जीवन की रोटी और अमृत जल को कैसी भरपूरी से देता वो हमको, जीवन की रोटी और अमृत जल को कैसी भरपूरी से देता वो हमको। लहू बहाकर पाप हमारे, लहू बहाकर पाप हमारे प्यारे प्रभु ने उठाया है। जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है। जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्गों को जिलाया और रोगी को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्गों को जिलाया और रोगी को चंगा किया। जय जयकार, जय जयकार यीशु के लिए है, जय जयकार, जय जयकार, जय जयकार यीशु के लिए है, जय जयकार। भीड़
आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। ये गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊ। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, के चरणों में, मेरे यीशु के चरणों में, मेरे यीशु के चरणों में, मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरण। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंदी आनंद है आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है। सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है। एक कंठ से हम होशाना गाकर सबको सुनाएंगे। एक कंठ से हम होशाना गाकर सबको सुनाएंगे। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों
उसने नया गीत मेरे जीवन में, पाप की गंदगी से मुझे उठाया। दिया उसने नया गीत मेरे जीवन में, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना देता है। इस जहां की मुसीबतें क्या करेगी, उस जहां की जिंदगी पर आशा रखता हूँ। इस जहां की मुसीबतें क्या करेगी, उस जहां की जिंदगी पर आशा रखता हूँ। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना देता है। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना प्रभु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आपण उठून उभं राहा प्रभूच्या सानिध्यामध्ये. आपण एक गीत गाऊ, विजय माझा, विजय माझा, विजय माझा आहे, हे तू सैतान मागे तुझा विजय माझा. हे गीत गा आणि प्रभूला धन्यवाद. विजय माझा आज, विजय माझा आज, विजय माझा आहे, हे तू सैतान मागे तुझा आज विजय माझा आहे. सर्वांनी ऍक्शन करूया जरासं. मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे माझ्यासोबत तुम्ही ऍक्शन करू शकता. विजय माझा आज, विजय माझा आज, विजय माझा आहे, हे तू सैतान मागे तुझा आज विजय माझा आहे. विजय माझा आज, विजय माझा आज, विजय माझा आहे, हे तू सैतान मागे तुझा आज विजय माझा आहे. बाजूच्याला सांगायचं, विजय तुमचा आज, विजय तुमचा आज, विजय तुमचा आहे.
सर्वांचा, विजय सर्वांचा आहे. तू सैतान मागे तुझा, आज विजय सर्वांचा आहे. विजय सर्वांचा, विजय सर्वांचा, विजय सर्वांचा आहे. तू सैतान मागे तुझा, आज विजय सर्वांचा आहे. विजय माझा, विजय माझा, आज विजय माझा, आज विजय माझा आहे. तू सैतान मागे तुझा, आज विजय माझा आहे. हालेलुया. म्हणा विजय माझा आहे. बाजूच्याला हाताला द्या आणि म्हणा की विजय तुमचा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण अनेक संकट येतील, अनेक अडचणी येतील, परंतु कितीही अडचणी किंवा समस्या होत्या, विजय कोणाचा आहे? आपला आहे. कारण आपला प्रभू येशू विजयी झालेला आहे, म्हणून आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. काही वेळेला अडचणी असताना आपल्याला त्रास होईल, समस्या असताना आपल्याला वेदना होतील, परंतु त्या वेदनेमधून गेल्यानंतर सुद्धा विजय आपलाच होणार आहे. हालेलुया. मग देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करूया प्रियानं. कारण त्या परमेश्वरामुळं आज आपण विजयी झालेलो आहोत. आपण पापावरती विजय मिळवलेला आहे. आपण सैतानाच्या सर्व बंधनावरती आपण विजय मिळवलेला आहे प्रियानं. थँक्यू जीसस. हालेलुया. या वेळेमध्ये आपण आराधनेमध्ये जात असताना आपले डोळे बंद करूया, आपलं अंतकरण आपल्या प्रभूकडे लावूया प्रियानं, आणि आपण पूर्ण अंतकरणानं गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. कारण आपला परमेश्वर हा अद्भुत परमेश्वर आहे. आपला परमेश्वर हा राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. थँक्यू जीसस.
प्रभुदेवा तू धन्य राजा आहेस. प्रभुदेवा तुमचं पाप स्वतःवरती घेऊन आम्हाला सर्व पापांमधून तू मुक्त करणारा राजा आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आमचे सर्व अपराध प्रभुदेवा तू आमच्यापासून दूर केलेला आहेस. प्रभू आम्ही तुझं स्तवन करतो. प्रभुदेवा आम्ही तुला महिमा देतो. आम्ही आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा तुझं नाव उंचावितो. कारण प्रभुदेवा तूच या जगाचा निर्माण करता देव आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. थँक्यू जीसस. हालेलुया. कबूल करे तो येशू ख्रिस्त आहे. तो प्रभू तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. प्रत्येक गुड गाठेल प्रत्येक जीवा कबूल करे तो येशू ख्रिस्त आहे. तो प्रभू तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. प्रत्येक गुड गाठेल प्रत्येक जीवा कबूल करेल तो येशू ख्रिस्त आहे. प्रभुदेवा तू योग्य परमेश्वर आहेस. तू पवित्र आणि अति पवित्र असा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. तुझ्यासारखा या जगामध्ये कोणीच नाही. तू अद्भुत परमेश्वर आहेस. तू आदी आणि अंत आहेस. तू अल्फा आणि ओमेगा परमेश्वर आहेस. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलं तुझी आराधना करण्यासाठी. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तुझी कृपा दे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा अनुग्रह असू दे आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव तुझी महिमा होते. धन्यवाद देतो. आजचा दिवस दिल्याबद्दल आभार मानतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत आणि आपल्यामध्ये रवींद्र अंकल ते साक्ष चालवतील आणि त्यानंतर आपण ऑफरिंग घेणार आहोत. ऑफरिंगसाठी जर कोणाला गाणं गायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. आता साक्ष चालवतो. हालेलुया. देवाची स्तुती असो. आपण मागील आठवड्यामध्ये आपण परमेश्वरानं आपल्याला सांभाळलेलं आहे आणि आज आपण देवाच्या कृपेने आपण इथे येऊ आलेले आहे.
तर मागील आठवड्यामध्ये जे आपल्याला परमेश्वराने अनुभव दिले ते आपण साक्षीच्या रूपाने आपण देवाचा गौरव करूया. प्रभूची स्तुती असो. प्रभूला आठवडाभर आम्हाला सांभाळलेला आहे. आज मंदिरातून एकत्र केलेला आहे. प्रभूला आम्ही धन्यवाद. देवाच्या स्थिती असो. मागील जाधव परिवारानं परमेश्वरानं अनुभव दिलेले आहे. अजून कोणी धन्यवाद देतो देवाला. मला पाहत होती आणि दवाखान्यात निघालो. आमच्याबद्दल काल लेट ठेवले आणि मी म्हणून तुला जायचं नाही म्हणून सांगते. म्हणजे धन्यवाद देवाला. आरोग्य धन्यवाद. देवाच्या स्थिती असो. चव्हाण आंटी यांनाही परमेश्वरानं सांभाळलेलं आहे, आरोग्य दिले. मागील दिवसामध्ये तापीचं प्रकार बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत. व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळं त्यांनासुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे. परमेश्वरानं त्यातून सांभाळलेलं आहे. मागील आठवड्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळं मलासुद्धा ताप आलेले होते आणि त्यासोबत वॉमिटिंग झाल्यामुळं डिहायड्रेशन आलेलं होतं आणि मी चालू शकत नव्हतो किंवा बसू शकत नव्हतो. एवढं म्हणजे जास्तच परिणाम झालं होतं. जेव्हा आमचे दानियल ब्रदर यांनी आम्हाला दवाखान्यात घेऊन गेले, ॲडमिट केले तिथं आणि काही सलन वगैरे लावल्यानंतर मग औषध गोळ्या दिल्यानंतर मग कमी झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे जवळपास 7-8 दिवस मला त्याचा हे झालं. तर देव मला त्यामध्ये आशीर्वादित केलं, आरोग्य दिलं. मी देवाचे आभार मानतो. त्यानंतर मग आम्हाला हैदराबादला जायचं होतं. आम्ही हैदराबादलाही गेलो, जाणं येणं झालं, सुरक्षित झालं. देवानं आम्हाला कृपा केलेली आहे. त्यासोबत आमच्या मुलीचा मुलगा शमीएल यालासुद्धा ताप वगैरे आलेली होती आणि त्यामधूनही परमेश्वरानं तिथं सांभाळलेलं. हैदराबादला असताना भरपूर त्याला ताप आलेली होती, तरी पण देवानं त्याला आरोग्य दिलेलं आहे. आता चांगलं आहे. देवाची स्तुती असो. तर ह्या साक्षीबद्दल आपल्यामध्ये ज्येष्ठ पाळकीनबाई आहेत, ते प्रार्थना करतील. धन्यवाद देते की तू सर्वांना अनुभव देत आहे. तुम्ही सांगते तू सांगत नाही, पण तू सर्वांना तू सांभाळत आहेस. त्यांच्या कामात तू त्यांना मदतगार होत आहेस. प्रभू सर्वांना तू आरोग्य देत आहेस. प्रभू धन्यवाद देते प्रभू बाबा. तुझी स्तुती करते, तुझं गौरव करते प्रभू बाबा. हे बाबा जे अजूनही आजारी आहेत त्यांना तू स्पर्श करतो आणि त्यांना तू आरोग्य द्यावं मी तुझ्याकडे विनंती आहे. चर्चमध्ये येण्यासाठी त्यांच्या सर्वांचे मार्ग तू मोकळे करावे मी तुझ्याकडे विनंती आहे. धन्यवाद देते प्रभू बापा. प्रत्येकावर तुझा आशीर्वाद दे. सर्वांना तू सांभाळ प्रभू बापा आणि जे वचन तू आमच्यासाठी ठेवलेलं आहे ते वचन ग्रहण करण्यासाठी तू आमच्यामध्ये तयार करतो आणि तुझं गौरव आमच्याकडून हवा असतो. धन्यवाद देते. महाराष्ट्रासाठी येशूच्या नावाने माफ करून ठेवा. आमेन. पुढील वेळ हालेलुया. यावेळेमध्ये आपण एक स्तोत्रसंहिताचं वाचन करूया. स्तोत्रसंहिता 62 आपण पढूया. सर्वजण उठून उभं राहूया आणि स्तोत्र वाचन आपण एकत्र करूया मोठ्या आवाजामध्ये. आपण एकत्र वाचू सर्वजण हळूवारपणे स्लोमध्ये. दाविदाचं स्तोत्र आहे. पहिल्या वचनापासून आपण वाचूया. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे, त्याचपासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझे तारण आहे. तो माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्याकरता त्याचवर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून या. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडावयाकरता मात्र ते मसलत करतात. त्यास लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण अंतर्यामी शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तू आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देह सहवासात आहे. माझ्या बलाचा दुर्ग,
माझा आश्रय देवच आहे. अवलोक हो, सर्वदा त्याचवर भाव ठेवा, त्याच पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहे, ते केवळ नित्य आहे. ताजव्यात घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहेत. जुलूम मजवरी भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. देव एक गोष्ट बोलला आहे, सामर्थ्य देवाचे आहे, हे मी दोनदा ऐकले आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. आठवं वचन सांगते की अवलोकू, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, परमेश्वरावरतीच विश्वास ठेवा सर्व गोष्टीमध्ये. त्याच पुढे आपले मन मोकळे करा. तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या परमेश्वराच्या समोर जा, त्याच्या समोर मोकळे करा. कारण आपला परमेश्वर हा काय आहे? आश्रय आहे. आपला परमेश्वर मार्ग काढणारा परमेश्वर आहे. वाचलेल्या स्तोत्रासाठी आपण प्रार्थना करूया. श्याम ब्रदर आहे ते या स्तोत्र करता प्रार्थना करतील. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद तुझा परमेश्वर पिता. अपार कृपा दया पुरा जगत जसं परमेश्वर अपार तुझा दया तुझा कृपा आहे परमेश्वर आपा. या आपल्याला आभार तुझा स्तुती मानतो परमेश्वर आपा. तो परमेश्वर आपा आम्ही सर्वदा स्तोत्रामध्ये परमेश्वर आपा नाम द्यायला म्हणतो परमेश्वर आपा की आम्ही सर्वदा तुझ्यावर पुस्तक ठेवाय परमेश्वर आपा. हो परमेश्वर आपा आम्ही सर्वदा तुझ्यावर पुस्तक ठेवणारे एकदम असं होण्यास आम्हाला मदत करा परमेश्वर आपा. प्रभूजी आमच्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला तुम्ही मदत करत आहात त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी आम्हाला तुमच्या मार्गावरून चालवत आहात त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी वचनाप्रमाणे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करत आहात त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी जसं ते गोष्ट दिलेलं आहे परमेश्वर आपा त्याप्रमाणे आम्हाला चालण्यास वाढण्यास मदत करा परमेश्वर आपा. सर्व प्रार्थना की तुम्ही याचा गोळा तुम्हाला मागून द्यायचा. आमेन. आपण खाली बसूया. कोणाला काही गीत गायचं ऑफरिंगसाठी? दादा गीत गातील. गीत गात असताना आपण आपलं दान आणि दर्शन प्रभूला देऊ. यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं. थोड़ी से छन्नी हुआ, जख्मों से चूर हुआ, कोड़ों से छन्नी हुआ, जख्मों से चूर हुआ. सूली की राहों पर गम से न डाल हुआ, सूली की राहों पर गम से न डाल हुआ. बीमार शिफा पाते हैं, बीमार शिफा पाते हैं. यीशु तेरे छूने से, यीशु तेरे छूने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं. याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया, याईर की बेटी को यीशु ने जिंदा किया. मुर्दे लाजर को यीशु ने जिंदा किया, मुर्दे लाजर को यीशु ने जिंदा किया. मुर्दे भी जी उठते हैं, मुर्दे भी जी उठते हैं. यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से. सूली पे डाकू को यीशु ने माफ किया, सूली पे डाकू को यीशु ने माफ किया. खून की धारा से सबको साफ किया, खून की धारा से
सबको साफ किया, बदगार बदल जाते हैं, बदगार बदल जाते हैं। यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से हालात बदल जाते हैं। यीशु तेरे आने से हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं। Praise the Lord. आपण या दानदर्शनासाठी आपण प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आशिष दानदर्शनासाठी प्रार्थना करूया. आज तू आम्हाला एकत्र केले सगळ्यांना असं ग्रुप घेऊन आले, त्याबद्दल धन्यवाद परमेश्वर. आणि जे येत असतील मनुष्य त्यांना पण घेऊन ये, आणि जे काही दानार पण दिले आहेत परमेश्वर त्यांना तू आशीर्वादित कर. जे देऊ शकत नाही त्यांना पण आशीर्वादित कर परमेश्वर. तू 70 पट देणाऱ्या तू आहेस परमेश्वर. या दानरपणाचं तू तुझ्या कार्यासाठी वापर करून घे परमेश्वर. इथून पुढचं तुझ्या हाती सोपवतो हालेलुया. आपण काही गोष्टींसाठी 2 मिनिटं आपण प्रार्थना करणार आहोत. तर चर्च हॉलसाठी आपण प्रार्थना करूया. पण आपल्या सर्वांना मागील आठवड्यामध्ये मी सांगितलेलं आहे की इथं काही तर कन्स्ट्रक्शन ते पूर्ण करणार आहे, तर त्यासाठी आपल्याला हा हॉल सोडावा लागेल. तर सर्वांना मी सांगितलेलं आहे की तुमच्या आजूबाजूला नंदा जाधव, तुमच्या तिथं आजूबाजूला जर एखादा हॉल असेल किंवा 1 RK जर असेल, एक छोटी रूम आणि एक मोठा हॉल जर असेल उपलब्ध, तर भाड्यानं असेल तर मला त्याबद्दल सांगा, आपण पाहू. आणि जर पसंत पडला तर आपली भक्ती तिथं चालू करू. त्यानंतर श्याम ब्रदर पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि जर आपल्याला लवकर हॉल मिळाला नाही तर आपलं बेलानगरचं जे काही घर आहे त्या ठिकाणी काही वेळ आपली आराधना चालू करावी लागेल पुढच्या महिन्यामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये. जर हॉल उपलब्ध झाला नाही तर, जर हॉल उपलब्ध झाला तर आपली त्या नवीन हॉलच्या ठिकाणी आपली प्रार्थना चालू होईल. आणि बजेटमध्ये असावा हॉल, म्हणून आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया, हॉलसाठी प्रार्थना करूया. अजून कोणाची काय प्रार्थना आहे? पावसासाठी प्रार्थना करूया. सगळीकडे पाऊस झाला पण नांदेडला काय पाऊस दिसत नाही. पाऊस होणं गरजेचं आहे. नांदेडमध्ये गरम होत आहे, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्याचा फील येत आहे. तर पावसाची नांदेडला खूप गरज आहे. तर पाऊस पडावा चांगला, यासाठी आपण प्रार्थना करूया. अजून कोणाची काय प्रार्थना आहे? ओके, आपण या 2 गोष्टीसाठी प्रार्थना करूया. सर्वजण डोळे बंद करूया आणि प्रत्येक जण या 2 गोष्टीसाठी आपण प्रार्थना करूया. सर्वजण या 2 गोष्टीसाठी प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही हॉलसाठी प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा, आम्हाला पुढील महिन्यापासून एक चांगला हॉल बजेटमध्ये उपलब्ध व्हावा असं होऊ दे परमेश्वरा, कारण तुला सर्व काही गोष्टी शक्य आहेत. तू प्रभुदेवा आमच्यासाठी दरवाजे उघड आणि परमेश्वरा त्या ठिकाणी प्रभुदेवा आम्ही चर्च पुन्हा चालू करावं यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला सहाय्याने मदत कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा तू सहाय्य कर, मदत कर परमेश्वरा. हॉल उपलब्ध करून देशील असा आमचा विश्वास आहे. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे. नांदेडमध्ये पावसाची गरज आहे. पाऊस प्रभुदेवा पडू दे परमेश्वरा. आणि परमेश्वरा तू आकाश कपाट उघड आणि परमेश्वरा नांदेडमध्ये चांगला पाऊस होण्यासाठी तुझी कृपा कर, दया कर, जेणेकरून प्रभुदेवा शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रभुदेवा चांगलं पाणी उपलब्ध होईल, पिण्यासाठी प्रभुदेवा पाणी उपलब्ध होईल लोकांसाठी. यासाठी प्रभुदेवा तू सहाय्य कर. प्रभुदेवा आकाश कपाट उघड आणि नांदेडमध्ये परमेश्वरा पाऊस पडू दे अशी आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आम्ही प्रार्थना करत आहे आमच्या मंडळीवरती तुझी कृपा कर. मंडळीमध्ये जे आजार लोक आहेत, जे आज येऊ शकले नाहीत परमेश्वरा, त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रत्येकाच्या कामामध्ये तू जी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आणि प्रभुदेवा जे लोक आजारी असतील प्रभुदेवा त्या प्रत्येकासाठी आम्ही मध्यस्थी करतो.
प्रत्येकाला तू पूर्णपणे बरं कर, प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर आणि प्रत्येकावरती तुझा आरोग्याचा हात असो. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. यावेळेमध्ये आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. मागील काही दिवसापासून आपण देहाची कर्म याबद्दल आपण पाहत आहोत. देहाची कर्म, त्यासाठी आपण एक शास्त्र वाचूया. आपण गलती 5:19-21 वाचा म्हणतो. गलती याचा 5वा अध्याय 19 ते 21. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधित प्रसूती वेदना होत आहेत. यावेळी मी तुमच्या बरोबर हजर असतो. गलती देवाची कर्मे तर उघड आहेत. 5:19. चार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेष्टे, वैर, कलह, मत्सर, राग, कट, चुकी, पक्षभेद, व्यवहार, दारूबाजी, रजेपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवले की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे पद मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, बस. आनंद, शांती, सुरक्षितता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा. तर यामध्ये देहाच्या कर्माबद्दल सांगितलेलं आहे. आणि जर आपण 19 वचन वाचलं, देहाची कर्मे तर उघड आहेत. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. आणि इथं सांगत आहे की जे मी पूर्वी सांगून ठेवले तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वचन मिळणार नाही. ज्या लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत, देहाच्या भावना आहेत, दैहिक वासना आहेत, दैहिक कर्म आहेत, त्यांना देवाच्या राज्याचं वचन मिळणार नाही. यामध्ये आपण काही 2 गोष्टी आपण शिकलेल्या होत्या. त्यामध्ये रागाच्या संदर्भामध्ये आपण शिकलेलो आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आपण मागच्या रविवारी आपण अशुद्धपणाबद्दल शिकलेलो आहे. आपण राग करत असताना त्या रागाद्वारे आपण पाप करता कामा नये. आपण मनुष्य आहोत, मनुष्य असताना आपल्याला राग येणार, परंतु राग करत असताना आपण काही चुकीच्या गोष्टी करता कामा नाही. यासाठी आपण जपून राहणं गरजेचं आहे. त्यानंतर अशुद्धपणाबद्दल आपण पाहिलं. अशुद्धपणा परमेश्वराला आवडत नाही, कारण परमेश्वर आपला शुद्ध परमेश्वर आहे. परमेश्वर हा पवित्र परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून आपल्याकडून सुद्धा शुद्धतेची अपेक्षा करत आहे, पवित्रतेची अपेक्षा करत आहे. येशूनं त्याचं रक्त सांडलं आणि त्यानं आपल्याला शुद्ध केलं, त्यानं आपल्याला पवित्र केलेलं आहे आणि तो आता आपल्याकडून अपेक्षा करते की आपण काय करावं, त्याच्या शुद्धतेच्या मार्गावरती, त्याच्या पवित्रतेच्या मार्गावरती आपण चालत राहावं. आपण पाप करू नये, आपण चुकीच्या गोष्टी करू नयेत. या अशुद्धपणाबद्दल आपण पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर तिसरा आजचा आपण मुद्दा त्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे कलह. कलह म्हणजे वादविवाद किंवा भांडण. याबद्दल आपण मागे एकदा पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण यामध्ये विषयावरती थोडक्यामध्ये आपण प्रकाश टाकणार आहोत. कलह त्याला मतभेद म्हटलं जातं किंवा तफावत म्हटलं जातं, किंवा दुसऱ्याचं मत जर आपल्याला पटलं नाही तर आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या सोबत आपण वादविवाद करतो किंवा आपण त्या व्यक्तीसोबत भांडण करणं. कलह म्हणजे भांडण करणं आहे. आणि जर आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत, आपण जर परमेश्वराची लेकरं आहोत, तर आपल्यामध्ये वादविवाद असता कामा नाहीत, आपल्यामध्ये कलह असता कामा नाहीत, आपल्यामध्ये भांडणं असता कामा नाहीत. कारण कलह करणारे लोक परमेश्वराला आवडत नाहीत. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा की भांडण करणारे किंवा कलह करणारे लोक परमेश्वराला आवडत नाहीत. कधी कधी आपल्या घरामध्ये भांडण होणार, परंतु ते भांडण इतकं मोठं होता कामा नये की त्या भांडणाच्या द्वारे आपल्या नातेसंबंधावर काहीतरी परिणाम होईल. हालेलुया. आपण भांडण झाल्यानंतर आपण पुन्हा तो नातेसंबंध जोडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आपण पुन्हा एकमेकाला क्षमा करायला पाहिजे आणि पुन्हा आपण एकमेकाच्या सोबत राहून एकमेकावरती प्रेम करायला पाहिजे. भांडण होणार, आपण ख्रिस्ती आहोत याचा अर्थ असा नाही की आपण भांडण करणारच नाही. आपल्या कुटुंबामध्ये भांडण होणार, वादविवाद होणार, परंतु या गोष्टी होत असताना
त्या अतिशय टोकाला जाता कामा नयेत. तर आपण पुन्हा एकदा एकमेकांना क्षमा करून आपले नातेसंबंध पुन्हा जोडण्याची गरज आहे. म्हणून भांडण हे परमेश्वराला आवडत नाही. आपल्या कुटुंबामध्ये किंवा मंडळीमध्ये सुद्धा कलह असणं हे परमेश्वराला आवडत नाही. म्हणून आपण सर्वांनी त्याबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्यामुळं माझ्या कुटुंबामध्ये वादविवाद होता कामा नयेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. जर कोणीतरी आपल्याला आपल्या कुटुंबातलं काहीतरी म्हणत आहे तर आपण थोडंसं सहन करून आपण थोडंसं समंजसपणानं जेव्हा वागणार तेव्हा त्या गोष्टीद्वारे आपल्या कुटुंबामध्ये शांती प्रस्थापित होणार. त्यासाठी आपण एक वचन पहिला मुद्दा की कलह करणारे किंवा कलह लावणारे यामध्ये दोन गोष्टी आहेत. भांडण करणारे असतात. कधी कधी आपण स्वतः भांडण करतो काही पण कारणास्तव, परंतु कधी कधी असे लोक सुद्धा असतात की ते भांडण लावणारे सुद्धा असतात. आपल्या सर्वांना माहिती नवरा बायकोचं भांडण झालेलं आहे आणि लगेच कोणतरी शेजारून येते आणि परत हे रॉकेट ओतून जाते, अशी परिस्थिती असते. कधी कधी मित्र मैत्रिणीमध्ये दोघांचं भांडण झाले की तिसऱ्याला जर फायदा घ्यायचा असला तर तिसरा काय करतो, परत काहीतरी निगेटिव्ह गोष्टी सांगतो, परत काहीतरी गोष्टी चुकीच्या गोष्टी सांगतो आणि मग त्यांचा नातेसंबंध तुटला जातो. म्हणून दोन लोक आहेत यामध्ये, कलह करणारे म्हणजे भांडण करणारे, वादविवाद करणारे स्वतःहून, आणि दुसरी गोष्ट की भांडण लावणारे म्हणजे वादविवाद निर्माण करणारे. या लोकांचा प्रभूला द्वेष आहे. हे लोक परमेश्वराला आवडत नाहीत. हालेलुया. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की आपण स्वतः कोणाशीच भांडण करायचं नाही. आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होत असताना आपण शांततेची भूमिका घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये वादविवाद कसे होणार नाहीत किंवा भांडण कलह कसे होणार नाहीत यासाठी आपण नेहमी तत्पर राहायला पाहिजे. आणि आपण सुद्धा एकमेकांचं भांडण लावता कामा नये. हा स्वभाव परमेश्वराला आवडत नाही. त्यासाठी वचन वाचा नीतिसूत्र 6 अध्याय आणि 16 ते 19. नीतिसूत्र 6 16 ते 19 वाचा. परमेश्वर ज्याचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उत्तम दृष्टी, उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारे खोटी साक्ष व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य या त्या होत. आणि यामध्ये सांगत आहे की परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे तर अशा 7 गोष्टींचा परमेश्वराला वीट आहे. परमेश्वराला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. त्याला खूप वाईट वाटतं अशा गोष्टींच्या बद्दल. आणि त्यामधील शेवटची जी गोष्ट आहे त्यामध्ये सांगत आहे की भावाभावामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. याचा अर्थ की भावाभावामध्ये भांडण लावणारा व्यक्ती. म्हणून जो भांडण लावणारा असतो किंवा जो कलह निर्माण करणारा असतो किंवा जो भांडणारा व्यक्ती असतो तो व्यक्ती परमेश्वराला आवडत नाही. तर स्पष्ट सांगत आहे की अशा 6 गोष्टी आहेत त्याचा परमेश्वराला काय येतो, द्वेष आहे, त्याचा राग येतो परमेश्वराला. की जे भांडण करणारे लोक आहेत, भांडण लावणारे लोक आहेत. आणि इथं स्पष्ट सांगत आहे की भावाभावामध्ये वैमनस्य म्हणजे भावाभावामध्ये शत्रुत्व निर्माण करणारे लोक. म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे की आपण स्वतः सुद्धा भांडण करणारे लोक बनायचं नाही आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा भांडण कोणाच्या मध्ये लावणारे लोक बनायचं नाही. हालेलुया. आपण कोण आहोत, शांती निर्माण करणारे लोक आहोत. हालेलुया. येशू आपला शांतीचा राजकुमार आहे आणि त्या शांतीच्या राजकुमाराचे आपण लोक आहोत. तर आपण काय करणारे पाहिजेत, शांती प्रस्थापित करणारे लोक आहोत. हालेलुया. जर कोणाचं भांडण लागलेलं आहे तर आपण त्यांच्यामध्ये शांती निर्माण करणारे लोक बनायचं आहे. म्हणून या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की जे कलह करणारे लोक आहेत किंवा कलह लावणारे, भांडण लावणारे, भांडण करणारे लोक याचा परमेश्वराला राग आहे. म्हणून आपण
अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला बनायचं नाही. त्यानंतर दुसरं वचन वाचूया आपण, नीतिसूत्र 20 10वा अध्याय आणि 12 वचन. नीतिसूत्र 10 आणि 12. द्वेष कलह उत्पन्न करीतो, प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. आणि द्वेष काय करतो? कलह उत्पन्न करतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जर राग आला तर त्याचा परिणाम काय होतो? आपल्याला भांडणाकडे जातो. आपण उगाचच कधी कधी भांडण करतो का? नाही. एखाद्याचा जर राग आला, एखाद्याची गोष्ट जर पटली नाही, एखाद्याचा जर एखाद्यानं जर आपलं मन दुखावलं तर आपण काय करतो? त्या व्यक्तीवरती राग करतो. म्हणून इथं सांगत आहे की राग कधी येतो? द्वेष कलह उत्पन्न करतो. एखाद्याबद्दल द्वेष आपल्या मनामध्ये निर्माण होतो. एखाद्याबद्दल जेव्हा राग आपल्या मनामध्ये निर्माण होतो, एखाद्या व्यक्तीनं जर आपल्या विरोधात काही गोष्ट केल्यानंतर आपलं मन दुखावलं जातं, तेव्हा काय होतो? भांडण निर्माण होतं, तेव्हा कलह निर्माण होतो. म्हणून जर आपल्या कुटुंबामध्ये किंवा स्वतःच्या जीवनामध्ये जर आपल्याला वाटते की आपल्याला भांडण करायचं नाही किंवा कलह निर्माण व्हायला नाही पाहिजे, तर त्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे काय? एकमेकाचा द्वेष करायचा नाही. हालेलुया. कोणी कितीही वाईट वागू दे, कोणीही कितीही आपल्याला त्रास देऊ दे, आपल्याला काय करायचंय? पुढे सांगत आहे, प्रीती सर्व अपराधावर काय करते? झाकण घालते. आपल्याला काय करायचं? फक्त प्रेम करायचंय. कितीही कोणी बोलू दे. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की तुमच्या या गालावर मारलं तर काय कर? तुमचा दुसरा गाल पुढं कर. हा, आपण तसं करतोय का? म्हणून आपल्याला काय करायचं आहे? इथं सांगत आहे की द्वेष कलह निर्माण करतो. आपल्याला राग आल्यानंतर, एखाद्या व्यक्तीबद्दल राग येतो, द्वेष येतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत काय करतो? भांडण करतो. म्हणून आपल्याला भांडण करायचं नाही. एखाद्याचा राग आला, आपण तो राग कसा कमी होईल किंवा त्या व्यक्तीबद्दल द्वेष कसा आपल्या मनामधून निघून जाईल, यासाठी प्रयत्न करायचं. आणि राग घालवण्यासाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे प्रेम करायचं. हा, येशूनं कसं प्रेम केलं? त्या क्रूस खांबावरती लटकवण्यात आलेला आहे आणि सगळे लोक त्याला मारत आहेत, शिपाई त्याची चेष्टा करत आहेत, त्याचे कपडे वाटून घेतले, परंतु येशू काय करत आहे? तिथं प्रार्थना करत आहे. काय प्रार्थना करत आहे? हे बाप्पा, यांना क्षमा कर, यांना काहीच कळत नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला तसं बनायचं आहे. येशूला त्या ठिकाणी राग आला असताना की हे मारत आहेत मला, माझ्या डोक्यात काट्याचा मूठ घातला, इतका त्रास त्या लोकांनी दिला, त्याला वेदना होत होत्या, त्याला त्रास होत होता, परंतु येशूनं काय केलं? प्रीतीनं त्यांच्या सर्व अपराधावरती काय केलं? झाकण घातलं. म्हणजे त्यांचे अपराध काय केले? झाकून टाकले. आपल्याला येशू ख्रिस्तासारखं बनायचं आहे. कोणी किती वाईट वागू दे, आपल्याला त्या लोकांच्या वरती प्रेम करत राहायचं. प्रेमानं त्यांचे सगळे अपराध आपल्याला झाकून टाकायचे आहेत. म्हणून आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीचा राग येतो, त्याचा परिणाम भांडणामध्ये होतो, त्यामुळं कलह निर्माण होतात आपापसामध्ये. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण द्वेष किंवा राग करण्यापेक्षा आपण काय करायला शिकलं पाहिजे? प्रीती करायला शिकलं पाहिजे. आपल्याला राग आल्यानंतर काय करतो? आपण त्याच्याशी बोलायचं बंद करतो. परंतु त्याच्याशी तुम्ही बोला, हा, त्याला जे लागतंय तुम्ही ते द्या, त्याच्यावरती प्रेम करा. प्रेमानं सगळे अपराध काय झाकले जातात. म्हणून आपल्याला राग येतो, आपल्याला द्वेष येतो, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला अवॉइड करण्यापेक्षा किंवा त्या व्यक्तीकडे आपण काय करतो? मॅक्सिमम दुर्लक्ष करतो. त्या व्यक्तीपासून आपण लांब राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्या व्यक्तीवरती प्रेम करायचं आहे. म्हणून दुसरी गोष्ट की राग भांडण उत्पन्न करतो. म्हणून राग आल्यानंतर आपण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण जर आपण जास्त रागामध्ये आपण वाढत गेलो तर त्याचा परिणाम भांडणामध्ये होणार आहे. आणि पुढे सांगत आहे की प्रीती सर्व अपराधावरती झाकण घातले. कोणी आपल्याला राग आल्यानंतर एकमेकाचा राग किंवा द्वेष किंवा एखाद्यानं जर आपलं मन दुखावलं असेल तर त्याचा द्वेष करण्यापेक्षा, त्याचा राग करण्यापेक्षा, त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यावरती प्रेम करायचं आहे, प्रीती करायचं आहे. त्याचं उत्तम उदाहरण जर आपण वाचलं,
उत्पत्ती याचा 26 अध्याय काढा, 20 ते 24 वाचा. उत्पत्ती 26 20 ते 24. तेव्हा गरार येथील गुराखी इसाकाच्या गुराख्याशी कलह करून म्हणाले की, हे पाणी आमचे आहे. त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक ठेवले, कारण त्यांनी त्या दिवशी कलह केला. मग त्यांनी दुसरी विहीर खणली, ती वरूनही त्यांनी कलह केला, म्हणून त्याने तिचे नाव सित्ना ठेवले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली. तेव्हा ती वरून ते झालेले नाही, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या पूर्वीचा विस्तार केला आहे, आता या देशात आमची वाढ होईल. तेथून पुढे तो वरती बेरशेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिवू नको, कारण मी खूप बरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहम याच्या इत्यर्थ तुझे कल्याण करीन व तुझी संतती बहुतेक होईल. यावर त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली व तेथे आपला डेरा धरला. तेथे इसाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली. त्यानंतर अबीमेलेक याला मित्र व आपला सेनापती फिकोल यास बरोबर घेऊन गराराहून त्याचकडे गेला. बस. तर या ठिकाणी तुम्ही जर वाचलं, इसाहकाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, अबीमेलेक हा जो पलिष्टी राज्य होतं, पलिष्टी लोक राज्य करत होते आणि त्याचा राजा अबीमेलेक होता. आणि त्या राज्यामध्ये इसाक काय करत होता? राहत होता. त्यामध्ये राहत असताना परमेश्वराचा हात इसाकाबरोबर होता, कारण परमेश्वरानं अब्रामाला ऑलरेडी आशीर्वादित केलेलं होतं, त्याला आशीर्वाद दिलेले होते. आणि त्यामुळं इसाक सुद्धा फलद्रूप होत होता, इसाकाचं सुद्धा संपत्ती वाढत होती. आणि त्यामुळे त्याला बघवलं नाही अबीमेलेकाला. त्यामुळे त्याचे गुराखी काय करत आहेत? त्याच्याबरोबर वादविवाद करत आहेत. आणि त्याच्या राज्यामध्ये असताना इसाकानं काय केले? एक बुजवलेली विहीर काय केली? त्यांनी काय केले? खोदली. खोदल्यानंतर त्याला पाणी लागलं. तेव्हा त्याचे जे लोक आहेत, तिथले गुराखी, ते इसाकाशी काय करत आहेत? वादविवाद करत आहेत. ही आमची विहीर आहे, आम्ही बुजवलेली होती, तेव्हा हे तुझी विहीर नाही. तेव्हा इसाकानं काय केलं? ते तिथंच सोडली विहीर, त्यांना देऊन टाकले. आणि त्यानंतर काय केली? दुसरी विहीर त्यानं काय केली? खणली. दुसरी विहीर खणल्यानंतर पुन्हा त्या गुराख्यांनी काय करत? त्याच्याशी भांडणं केली. ही विहीर कोणाची आहे? ही सुद्धा विहीर आमची आहे. तेव्हा इसाकानं ती सुद्धा विहीर काय केली? त्याला देऊन टाकली. म्हणजे याद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे की इसाकाबरोबर परमेश्वर होता आणि परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेलं होतं. आणि परमेश्वर जर इसाकाबरोबर होता तर इसाकाला घाबरण्याचं कारण होतं का? नाही. परंतु त्याला माहित आहे की वादविवाद करण्याद्वारे काहीच होणार नाही. म्हणून तो काय करत आहे? पहिली विहीर त्याची बळकावून घेतली त्याच्या गुराख्यांनी, दुसऱ्या अबीमेलेकाच्या बलिष्ठांनी. आणि त्यानंतर दुसरी विहीर खणली, ती सुद्धा त्यांनी बळकावून घेतली. आणि तरी सुद्धा तो काहीच त्यांना बोलला नाही. 24 वचन वाचा. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हणाले, तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहम त्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझे संतती बहुगुणित करीन. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी जेव्हा या घटना झाल्या तेव्हा परमेश्वर काय करत आहे? इसाहकाला दर्शन दिलं आणि इसाहकाला सांगत आहे की तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिवू नकोस. परमेश्वर त्याला सांगत आहे की तू घाबरू नकोस. अनेक लोक तुला त्रास देत असताना तू त्यांना घाबरू नकोस, कारण मी काय आहे? तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आणि त्याला माहित होतं इसाहकाला की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, आणि जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही. हा विश्वास त्याचा होता. आणि त्यामुळे तो काय करत आहे की राग करण्यापेक्षा, भांडण करण्यापेक्षा तो शांततेचा त्यानं काय केला? मार्ग स्वीकारला. आणि जे लोक शांततेचा मार्ग स्वीकारतात, मी विश्वासानं तुम्हाला सांगतो की त्या लोकांच्या बरोबर परमेश्वर असतो. हालेलुया.
जे शांततेनं सगळं सहन करतात, परमेश्वर नेहमी अशा लोकांच्या बरोबर असतो. परंतु अनेक लोक त्रास देत असताना, अनेक लोक आपलं चांगलं कसं होणार नाही यासाठी प्रयत्नशील असताना अनेक लोक आपल्याला त्रास देत असणार. मग भले आपले नातेवाईक असतील, भले आपले मित्रमंडळी असतील किंवा आपल्या आजूबाजूचे लोक असतील, परंतु प्रियानो सांगू द्या की ते आपल्याला त्रास देत असताना आपल्याला काय करायचं आहे? फक्त शांत राहायचं आहे. हालेलुया. शांततेचा परिणाम काय होणार आहे? परमेश्वर आपल्या बरोबर राहणार, परमेश्वर तुमच्या बरोबर राहणार आणि परमेश्वर ज्या काही गोष्टीला तुम्ही हात घालाल त्या गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार. परंतु जे पुन्हा पुन्हा कलह करणारे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबर परमेश्वर राहत नाही. भांडण करणाऱ्या लोकांच्या सोबत परमेश्वर राहत नाही. म्हणून कोणीतरी आपल्या बाजूबाजू भांडण करत आहे, मुद्दाम करत आहे, आपल्याला त्यांच्याशी भांडण करत बसायचं नाही. आपल्याला शांततेने घ्यायचंय. परमेश्वराच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी सोपवायच्या आहेत. म्हणून भांडण करण्यापेक्षा शांततेचा मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे, प्रीतीचा मार्ग स्वीकारायचा आहे. प्रीती सर्व अपराधावरती काय करते? झाकण घालते. इसाकानं प्रेम केलं आणि त्यांच्या अपराधावरती त्यांनी ज्या 2 विहिरी त्याच्या बळकावल्या, त्यानं कष्ट केलं, त्यानं कष्ट करून त्या खणल्या, त्याला पाणी लागलं आणि जेव्हा त्याने त्या बळकावल्या तरी सुद्धा इसाकानं काय केल्या? प्रेमानं त्यांना देऊन टाकल्या. त्याचा परिणाम हे झाला की परमेश्वर त्याच्या बरोबर होता, परमेश्वराने इसाकाला आशीर्वादित केलं. म्हणून एखाद्याचा राग आपल्या मनामध्ये ठेवून राहायचं नाही, एखाद्याच्या बद्दल द्वेष आपल्या मनामध्ये राखून ठेवायचा नाही. कारण परमेश्वर बाह्य स्वरूप पाहतो का? काय पाहतो परमेश्वर? अंतःकरण पाहतो. हालेलुया. आपलं अंतःकरण स्वच्छ असायला पाहिजे, आपलं मन स्वच्छ असायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये राग येणार, द्वेष येणार, तेव्हा आपण एकमेकाशी वादविवाद करणार, एकमेकाशी भांडण करणार, एकमेकाला त्रास देण्याचा आपण प्रयत्न करणार. म्हणून राग करण्यापेक्षा, द्वेष करण्यापेक्षा आपल्याला प्रेम करायचं आहे. हालेलुया. आपल्याला शांतीचा मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे. येशूनं शांतीनं सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि येशूनं विरोध केला नाही, येशूनं कलह केला नाही, येशू लोकांशी भांडला नाही. इसाहाकानं सुद्धा तेच केलं. इसाहाक त्या विरोध करणाऱ्या लोकांशी त्यानं भांडण केलं नाही. ही माझी विहीर आहे, ही मी खणलेली आहे असं तो म्हटला नाही. सगळ्या गोष्टी त्यानं परमेश्वराच्या हातामध्ये सोपवल्या आणि परमेश्वरानं त्याला आशीर्वादित केलं. म्हणून कलह कशामुळे निर्माण होतो? राग केल्यानं होतो. आणि राग करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? शांतीच्या मार्गानं, प्रीतीच्या मार्गानं आपल्याला राहायचं आहे. पहिला मुद्दा आपण पाहिला, कलह करणारे परमेश्वराला आवडत नाही. सर्वजण म्हणा. त्यानंतर दुसरा मुद्दा की राग कलह उत्पन्न करतो. सर्वजण म्हणा मोठ्यानं. राग कलह उत्पन्न करतो आणि राग करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे आणि शांतीनं आपल्याला राहायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, नीतिसूत्र 20:3 वाचा. भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला उष्णावळ आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत असतो. भांडणापासून दूर राहणं हे मनुष्याला कसं आहे? अभिमानास्पद आहे. परंतु प्रत्येक मूर्ख इसम कलह करत राहतो. जो व्यक्ती सतत भांडणार असतो त्याला देवाचं वचन काय सांगत आहे? तो कसा आहे? मूर्ख आहे. हालेलुया. भांडणारा व्यक्ती कोण आहे? मूर्ख आहे. जर मी सतत भांडण करत आहे याचा अर्थ की मी कोण आहे? कोण आहे? मूर्ख आहे. हालेलुया. म्हणून ते सांगत आहे की भांडणापासून म्हणून आपल्याला लांब राहायचं आहे. समोरचा व्यक्ती जर आपल्याशी भांडण करत आहे तर आपल्याला त्याच्याशी भांडत बसायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यापासून दूर राहायचं आहे. आपल्याला कायमचं दूर राहायचं नाही. भांडण मिटल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे. परंतु काही काळापुरतं आपल्याला भांडण होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून तिसरा मुद्दा कलहाच्या संदर्भामध्ये, भांडण होऊ नये असं जर वाटत असेल किंवा कलह वादविवाद आपल्यामध्ये होऊ नयेत
असं जर आपल्याला वाटत असेल तर भांडणापासून आपल्याला लांब राहायचं आहे. आणि जे लोक भांडणापासून लांब राहतात, वादविवाद करण्यापासून लांब राहतात, अशा लोकांच्या बद्दल परमेश्वराला अभिमान आहे. जे सतत भांडण करणार आहेत, जे सतत वादविवाद करणार आहेत, त्यांच्याबद्दल परमेश्वराला अभिमान वाटत नाही. ते अभिमानास्पद लोक नाहीत. जे भांडणापासून लांब राहतात, सगळं सहन करणारे लोक, ते अभिमानास्पद आहेत. अजून एक वचन वाचा, 1 करीन त्याचा 3 ते 3 वचन. कलईसे 1 करीन 3:3. कारण तुम्ही अजूनही दैनिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये केव्हा व कलह आहे, त्या अर्थी तुम्ही दैनिक आहात की नाही, व मानवी रीतीने चालता की नाही. आणि इथं सांगत आहे की जर आपल्यामध्ये हेवा आहे, आपल्यामध्ये कलह आहेत, आपल्यामध्ये भांडण आहेत, वादविवाद आहेत, आपल्यामध्ये द्वेष आहे, आपल्यामध्ये एकमेकाबद्दलचा तिरस्कार जर भरलेला आहे, तर परमेश्वर सांगत आहे की तुम्ही कसे आहात, दैहिक आहात. आपण आध्यात्मिक अजून बनलेलो नाही आहोत. आपण जरी प्रार्थना करत असलो, आपण जरी देवाचं वचन वाचत असलो, तरी सुद्धा आपण आध्यात्मिक त्या पातळीपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. म्हणून इथं सांगत आहे की जर आपण कलह करत आहे, जर आपण हेवा करत आहे, एकमेकांचा हेवा, एकमेकांचा द्वेष जर आपण करत आहे, तर आपण अजूनपर्यंत दैहिक आहोत आणि आपण मानव रीतीने चालणारे लोक आहोत. ज्याप्रमाणे इतर लोक, या जगातील लोक चालतात, त्याप्रमाणे आपण चालणारे लोक आहोत. म्हणून आपण आध्यात्मिक आहोत तर आपण भांडण करणार नाही. आपण आध्यात्मिक लोक आहोत तर आपण वादविवाद करणार नाही. जर आपण आध्यात्मिक लोक आहोत तर आपण द्वेष, एकमेकाचा तिरस्कार करणार नाही. आपलं अंतःकरण स्वच्छ असणार. आपण एकमेकाला लगेच क्षमा करणार आणि एकमेकाशी तुटलेला नातेसंबंध पुन्हा आपण प्रस्थापित करण्याचा नेहमी प्रयत्न करणार. म्हणून कलह आहे, वादविवाद जर आहेत तर आपण दैहिक आहोत. आपण देहाच्या इच्छेप्रमाणे, दैहिक कृत्याप्रमाणे आपण जीवन जगणारे लोक आहोत. मग आज आपण 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की जे वादविवाद करणार आहेत, कलह निर्माण करणार आहेत किंवा कलह लावणारे लोक आहेत, ते परमेश्वराला आवडत नाहीत. पहिली गोष्ट आपण पाहिली. राग कलह उत्पन्न करतो. भांडण कशामुळे होतात? रागामुळे होतात. म्हणून आपल्याला राग करायचा नाही, शांतीच्या मार्गाने जायचं आहे, प्रीतीने आपल्याला घ्यायचं सगळ्या गोष्टी. तिसरा मुद्दा की कलह करणारे लोक हे अभिमानास्पद आहेत. म्हणजे कलह न करणारे लोक, जे भांडत नाहीत, त्या लोकांच्या बद्दल परमेश्वराला अभिमान आहे. परंतु जे भांडणारे लोक आहेत, कलह करणारे लोक आहेत, वादविवाद करणारे लोक आहेत, द्वेष, तिरस्कार, देहाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे लोक आहेत, त्या लोकांच्या बद्दल परमेश्वराला अभिमान वाटत नाही. आणि चौथी गोष्ट आपण पाहिली की जे कलह करणारे, हेवा याप्रमाणे जीवन जगणारे लोक आहेत, ते दैहिक आहेत. तर शेवटच्या आपण 3 गोष्टी पाहूयात की कलह करीत बसण्यापेक्षा कोणत्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. राग करण्यापेक्षा, हेवा करण्यापेक्षा, वादविवाद करण्यापेक्षा, एकमेकांच्या बद्दल मतभेद असताना आपलं मत कसं चांगलं आहे हे पटवून देण्यापेक्षा आपल्याला काय करायला पाहिजे. वादविवाद होत असताना किंवा एकमेकांच्या बद्दल राग मनामध्ये येत असताना, एकमेकांच्या बद्दल द्वेष मनामध्ये येत असताना, एकमेकांच्या बद्दल मतभेद वाढत असताना आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट 1 करीत 13:13 वाचा. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आणि इथं काय करत आहे? प्रीती कशी आहे? श्रेष्ठ आहे. त्यामध्ये 1, 2, 3 वचन जर वाचलं, त्यामध्ये सांगत आहे की तुम्ही काही पण केलं, आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुम्ही चांगले असाल, आणि जर तुमच्या मनामध्ये प्रेम नाही एकमेकांच्या बद्दल, तर तुम्ही कसे आहात? वाजणाऱ्या थाळीसारखे आहात. म्हणून प्रीती आपल्याला करायची. वादविवाद होत असताना आपण काही वेळा बोलणं टाकून देतो, काही वेळा आपण बोलणार नाही, परंतु परत आपल्याला काय करायचं आहे? त्या व्यक्तीशी प्रेम करायचं आहे. हालेलुया.
त्या व्यक्तीला क्षमा करायचं आहे. म्हणून कलह करत असताना पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे प्रेम करायचं नेहमी. इसाकानं काय केलं? प्रेम केलं. त्याच्या दोन्ही विहिरी बळकावल्या, त्यानं शांतीचा मार्ग अवलंबला, त्यानं त्या लोकांच्या वरती प्रेम केलं, त्या विहिरी त्यांना देऊन टाकल्या आणि त्याचा परिणाम त्यानं त्या विहिरी ज्यांनी बळकावल्या त्यांना देऊन टाकल्या, परंतु परमेश्वराने त्याला अधिक आशीर्वादित केलं. कोणी आपलं जर बळकावत असेल तर त्याद्वारे आपलं कधीच काही कमी होणार नाही, तर परमेश्वर अजून आपल्याला त्यामध्ये आशीर्वाद देणार. म्हणून पहिली गोष्ट की वादविवाद करण्यापेक्षा किंवा कलह करण्यापेक्षा किंवा मतभेद एकमेकांचा राग द्वेष करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे. प्रेम करायला शिकायचं आहे. किती राग आपल्या मनामध्ये कोणाबद्दल असू द्या, आपल्याला त्याच्यावरती प्रेम करायला शिकायचं आहे. म्हणून इथं सांगत आहे विश्वास, आशा, प्रीती. आपला विश्वास आहे परमेश्वरावरती, आपली आशा आहे, परंतु या सगळ्या गोष्टींच्या मध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. प्रीती काय आहे? मोठी आहे. म्हणून योहान 3:16 सांगत आहे की देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. देवानं सुद्धा आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा ख्रिस्तासारखं एकमेकांच्या वरती प्रेम करायचं आहे. राग करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे? प्रेम करायला शिकायचं आहे. दुसरा मुद्दा आपण पाहूया, रोमकरास पत्र 13:13. रोम 13:13. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. जे विश्वासणारे लोक आहेत त्यांनी कसं चालायचं आहे? शिष्टाचार आहे. शिष्टाचार म्हणजे चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं राहणं. हालेलुया. चांगलं वागणं, चांगलं बोलणं आणि चांगलं राहणं, अशा प्रकारे आपल्याला नेहमी वर्तन करायचं आहे. चैनबाजीत करायचं नाही. पैसा आलाय म्हणून आपल्याला चैनबाजी करत बसायचं नाही. मद्यपानात, कोणत्याही व्यसनामध्ये आपल्याला अडकायचं नाही. विषयविलासात, कामासक्तीत, कलहात, मत्सरात एकमेकाचा राग करायचा नाही, एकमेकाचा द्वेष करायचा नाही, एकमेकाशी वादविवाद करायचे नाही, आपल्याच आयुष्यामध्ये रममान व्हायचं नाही. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे शिष्टाचारानं आपल्याला जीवन जगायचं आहे. चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं आणि नेहमी चांगल्या गोष्टी करत राहायच्यात, म्हणजेच आपण शिष्टाचारानं राहणं आहे. आणि तिसरी गोष्ट रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 14 वचन. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. आणि तुम्ही काय करा? ख्रिस्ताला परिधान करा. तुम्ही ख्रिस्ताला आपल्या परिधान करा. ज्याप्रमाणे आपण कपडे घातलेले आहेत त्याप्रमाणे ख्रिस्ताला आपल्या अंगावरती काय करा? चढवा. म्हणजे तुम्ही काय करणार? ख्रिस्त जसा वागला तसंच तुम्ही वागणार. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की येशू ख्रिस्ताला परिधान करा. येशूला आपल्या जीवनामध्ये परिधान करूया. आणि जेव्हा आपण येशूला परिधान करणार तेव्हा आपण देहाच्या तरतुदी करायला झटणार नाही. देह वासनेच्या इच्छेप्रमाणे करायला आपण त्याप्रमाणे जीवन जगणार नाही, तर आपण आध्यात्मिक गोष्टीला महत्त्व देऊन आध्यात्मिक गोष्टीप्रमाणेच आपण जीवन जगणार. मग 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. वादविवाद करण्यापेक्षा, दैहिक गोष्टी करण्यापेक्षा किंवा राग द्वेष सेवा अशा प्रकारे आपण न वागता आपल्याला काय करायचे? नेहमी प्रेम करायचं आहे, शिष्टाचारानं राहायचं आहे. शिष्टाचारानं म्हणजे चांगलं वागणं, चांगलं बोलणं आणि चांगलं वर्तन करणं. आणि तिसरी गोष्ट की ख्रिस्ताला परिधान करायचं आहे. ख्रिस्ताला परिधान केल्यानंतर आपल्या वागण्याद्वारे, बोलण्याद्वारे सुद्धा ख्रिस्तासारखंच आपण वर्तन करणार. ख्रिस्त जसा राहिला त्याप्रमाणेच आपण वागणार, बोलणार आहे. म्हणून या 3 गोष्टी, राग करण्यापेक्षा या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपण सर्वजण पुढून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. आज परमेश्वरानं कलहाबद्दल सांगितलेलं आहे. कलह करणारे किंवा कलह लावणारे हे परमेश्वराला आवडत नाही.
आणि वादविवाद हे रागामुळं निर्माण होतात. तेव्हा आपल्याला राग करायचा नाही. राग आल्यानंतर आपल्याला एकमेकांना क्षमा करायची आहे, एकमेकांच्या वरती प्रेम करायचं आहे, शांततेचा मार्ग स्वीकारायचा आहे. जे कलह करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल परमेश्वराला अभिमान वाटत नाही. जे राग करणारे लोक आहेत, वादविवाद करणारे लोक आहेत, ते मूर्ख लोक आहेत असं परमेश्वर सांगत आहे. जे कलह करणारे लोक आहेत ते दैहिक आहेत, देहाच्या इच्छेप्रमाणे, दैहिक वासनेप्रमाणे जीवन जगणारे लोक आहेत. पण आज आपण विचार करूया की मी वादविवाद करणारा व्यक्ती आहे का? मी कलह करणारा, मी द्वेष किंवा राग करणारा व्यक्ती आहे का? जर असेल तर आज आपण परमेश्वराच्या जवळ क्षमा मागूया. परमेश्वराला सांगी, परमेश्वरा जर मला राग येत असेल तर त्या रागानं वादविवाद निर्माण होणार आहे. तेव्हा मी रागामध्ये असताना शांततेचा मार्ग स्वीकारावा, मी रागामध्ये असताना मी प्रेम करावं, रागामध्ये असताना मी क्षमा करावं. यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. वादविवाद करत बसण्यापेक्षा आपल्याला त्या व्यक्तीवरती प्रेम करायला शिकायचं आहे, शिष्टाचारानं राहायचं आहे, आपल्याला चांगलं करायचं आहे, चांगलं बोलायचं आहे, चांगलं वर्तन ठेवायचं आहे आणि ख्रिस्ताला परिधान करायचं आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा, प्रभुदेवा ती स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभुदेवा तू आशीर्वादित कर आणि परमेश्वरा या वचनाद्वारे प्रभुदेवा तू आमच्याशी बोललेला आहेस त्याप्रमाणे आम्ही कृती करावी, त्याप्रमाणे आम्ही वागावं आणि प्रभुदेवा आम्ही कलह निर्माण करणारे लोक बनू नये, तर परमेश्वरा आम्ही शांती प्रस्थापित करणारे लोक बनावं. प्रभुदेवा आम्ही प्रीती करणारे लोक बनावं. प्रभू आम्ही शिष्टाचारानं चालणारे लोक असावं. प्रभू आम्ही तुला परिधान करणारे लोक बनावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर. प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा तुला परिधान करण्यासाठी, प्रभुदेवा शिष्टाचारानं चालण्यासाठी, परमेश्वरा प्रीतीमध्ये प्रभुदेवा राहण्यासाठी तुझी कृपा कर. ज्या व्यक्तीबद्दल प्रभुदेवा आमच्या मनामध्ये जर राग असेल, द्वेष असेल, तर प्रभुदेवा त्या व्यक्तीला आम्ही क्षमा करावी आणि प्रभुदेवा आम्ही त्याच्यावरती प्रेम करण्यासाठी तू आम्हाला शिकव. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा विशेष अनुग्रह कर आणि प्रभुदेवा आम्हाला शांती करणारे तू बनव, आम्हाला प्रीती करणारे तू आम्हाला बनव. आम्ही शिष्टाचारानं राहणारे लोक असावं असं तू आम्हाला बनव. आम्ही तुला परिधान करून तुझ्या इच्छेप्रमाणे जगणारे लोक तू आम्हाला बनव. धन्यवाद, धन्यवाद देतो. वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्याकडे आसरून सोडले आहे तसे आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, समर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझी चालेल, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू.